माझ्या वडिलांची जशी हत्या झाली त्याप्रमाणेच आरोपींना शिक्षा व्हावी। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखनं ही मागणी केली आहे। मूळ मास्टरमाइंडला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी देखील वैभवीनं केली आहे। आम्ही आजही दहशतीमध्ये आहोत, कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी देखील संतोष देशमुखांच्या मुलीनं केली आहे। संतोष देशमुख यांची मुलगी जी आहे वैभवी माझ्यासोबत आहे। वैभवी, किती दिवस झाले, काय काय त्याच्यात अपडेट्स आहेत? पोलीस अधीक्षकांचे काही बोलणं झाले? नाही, ते मी तर नाही बोलले त्यांच्याशी, पण आज 16वा दिवस आहे। आतापर्यंत 3 आरोपी तर फरार आहेत। मी एवढीच विनंती करते की तुम्ही तुमच्या प्रमाणे जे तुमच्याकडून शक्य असेल ते तुम्ही तुमचे बळ द्या आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करा। काल तू बीडमध्ये गेली होती, तिथं बैठक पण झाली, बैठकीत तुझं भाषण पण झालं, त्यावेळेस तुला अश्रू अनावर झाले होते, भावनिक झाले। लातूरला पण मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय का? तिथं तू जाणार आहे का? रेणापूर, लातूर जिल्ह्यातलं रेणापूर। हा, तिथे पण आहे 27 तारखेला, तिथे पण चाललंय जायचं म्हणून। मी ते न्याय मिळवण्यासाठी मी कोणत्या पण मोर्चात असो, अगर कुठे पण जायला तयार आहे, फक्त न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे। आज 15 दिवस झाले तरी पण 4च आरोपी आहेत। ते 3 जे आहेत ते लवकरात लवकर अटक करा। आणि मला तर असं वाटतंय की मी माग पण बोलले की जे याचं मूळ आहे त्याला तुम्ही लवकरात लवकर अटक करा, कारण की जे आज 7 आहे ते उद्या नंतर 7 बनवू शकतो। जे मूळ म्हणजे मास्टर माइंड आहे त्याला तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि त्याला शिक्षा द्या। शिक्षा कशी असावी, काय अपेक्षा आहे? आता कुटुंबियांना तर एवढंच वाटतं की जसे माझ्या वडिलांचे हाल झाले तसे त्या आरोपींचे पण झाले पाहिजेत, कारण की त्यांना पण ज्या वेदना माझ्या वडिलांना झाल्या तर त्यांना पण झाल्या पाहिजेत, की दुसऱ्यांना वेदना दिल्यावर हे कसं वाटतं ते त्यांना पण समजलं पाहिजे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड।